सर्वांना सर्वप्रथम नमस्कार। आजच्या शैक्षणिक वेबसाईट शाब्बास अकॅडमी याचा उद्घाटन समारंभ प्रसंगी आपल्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी माननीय रवींद्रजी खंदारे साहेब हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले। सर्वप्रथम शाब्बास अकॅडमी तर्फे साहेबांचं हार्दिक स्वागत। त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध लेखक, वक्ते आणि कवी आमचे मित्र आणि माझे गुरु आदरणीय प्रदीपजी कांबळे साहेब यांचं देखील या अकॅडमी मार्फत आपलं सर्व हार्दिक स्वागत करतो। त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक आणि नेहमीच मदत करणारे आदरणीय जायकर सर, आमचे केंद्र आदरणीय पवार मॅडम, देवकर मॅडम आणि सर्व उपस्थित माझे मित्र, सर्व शिक्षक, आमचे देशमुख साहेब, कोरडे सर, जांभळे सर आणि सर्वच मान्यवर। त्याचप्रमाणे या अकॅडमीमध्ये पहिलीच घेतलेली स्पर्धा आणि या स्पर्धेतून ज्यांची निवड झाली असे 10 स्पर्धक विजेते, सर्व पालक, सर्व मान्यवर यांचं हार्दिक स्वागत करतो। आणि या शाब्बास अकॅडमीची पार्श्वभूमी थोडक्यात आपणासमोर सांगतो। शाब्बास अकॅडमी पार्श्वभूमी अशी आहे की सर्व शाळा, सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी प्रोत्साहन देणारी आणि त्यांच्यातील कलागुणांचा वाव देऊन करिअरची संधी निर्माण करून देण्याचं काम शाब्बास अकॅडमी आजपासून सुरू करत आहे। यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांचा विकास सर्वांगीण करण्यासाठी सर्वच जण प्रयत्न करत असतात, परंतु शिक्षणातून करिअरची संधी निर्माण करण्यापेक्षा शिक्षण घेऊन करिअर लोक करत असतात, परंतु शिक्षण घेता घेता मुलांमध्ये असणाऱ्या कलागुणांची ओळख होऊन कौशल्याच्या आधारावर आपल्याला करिअर कसं त्यांचं पुढचं निवडता येईल यासाठीचे सर्व उपक्रम आणि प्लॅटफॉर्म सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना खुला करून देणारा एकमेव प्लॅटफॉर्म हा शाब्बास अकॅडमीचा असेल, ज्यातून विद्यार्थी हे त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक वेगळ्या प्रकारे चमकतील आणि त्यांना सर्वांना आपण शाब्बासकी म्हणून शाब्बास म्हणूया असा हा उपक्रम आपण आजपासून सुरू करत आहोत। यामध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या विविध स्पर्धा, विद्यार्थ्यांना अपग्रेड करण्यासाठी विविध प्रकारचे आत्ताचे AI आधारित, कोडिंग वरती आधारित विविध कोर्सेस आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कलागुणांची उजळ व्हावी यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध प्रकारचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपण सर्व विद्यार्थ्यांसाठी आजपासून खुलं करत आहोत। त्याचप्रमाणे साहेब, मला सांगायला आनंद वाटेल की आपण दरवेळेला शिक्षकांकडे अनेक जबाबदाऱ्या सोपवत असतो, परंतु शिक्षकांना शाब्बासकी देण्याचं काम कोणीच करत नाही। थोड्याफार प्रमाणात होतं ते, परंतु आपल्यासारखे अधिकारी नेहमीच काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देत असतात आणि हे प्रोत्साहन देत असताना सुद्धा निश्चित काम करणारी जी लोक असतात, जी तन मन धन अर्पून स्वतःचं काम करताना प्रसिद्धीसाठी साहेब हे कधी पुढे येत नाहीत, पण त्यांचं काम हे समाजासाठी आणि शिक्षकांसाठी प्रेरणादायी असतं। अशा शिक्षकांची निवड करून त्यांच्यातील असणारे विविध कौशल्य, अध्यापनाच्या पद्धती, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी त्यांचं असणारं तन मन धन अर्पण करणारं काम हे आपण संपूर्ण जगासमोर आज आणणार आहोत। याचे 4 व्हिडिओ आम्ही रेकॉर्डिंग केलेले आहेत, त्यातून आपणास इतर शिक्षकांना ते व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चित प्रेरणा येईल की अरे मी काहीच करत नाही, परंतु हे शिक्षक माझ्या समोरचे आहेत, माझ्या शेजारचे आहेत आणि त्यांचं एवढं मोठं काम सर्व समाजासाठी, हे समाजासाठीच करणारं काम आपण आजपासून सर्वांना जगभरातील शिक्षकांसाठी खुलं करणार आहोत। आपल्या सातारा जिल्ह्यातीलच नव्हे तर आपण महाराष्ट्रातील संबंध जिल्ह्यातील, त्याचप्रमाणे महाराष्ट्राबाहेर जे इतर राज्य आहेत त्या राज्यांमधील सर्व शिक्षकांना आणि जगभरातील विविध अध्यापन पद्धती करणारे आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं गुणवत्ता उंचवण्यासाठी काम करणारे शिक्षक, अशा सर्वांचं प्रेरणादायी कट्टा म्हणून शाब्बास कट्ट्याचं उद्घाटन आज आपण या ठिकाणाहून करणार आहोत। एवढंच नाही तर आजच्या काळामध्ये आपण पाहतो की AI तंत्रज्ञानालय साहेबांचं स्वतःचं पुस्तक आहे की ज्यामध्ये आत्ताची कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान या संदर्भातील साहेबांनी लिहिलेलं स्वतःचं पुस्तक हे जेव्हा माझ्या हातात पडलं तेव्हा मी खडबडून जागा झालो की आज शिक्षकांनी जर हे तंत्रज्ञान आत्मसात केलं नाही तर विद्यार्थ्यांपर्यंत ते पोहोचणार नाही, आणि जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलं नाही तर हे विद्यार्थी असेच राहतील। आणि म्हणून शाब्बास अकॅडमी मार्फत आपण असा उपक्रम घेत आहोत की ज्या शिक्षकांना स्वतःचं अपग्रेडेशन करायचंय, ज्यांना शिक्षकांना स्वतःची कौशल्य वाढवायची आणि ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची, त्याला साहेब कुठंच मार्ग नाही। म्हणजे जरी माझी इच्छा झाली मला आता कोडिंग शिकायचंय किंवा मला आता AI मध्ये काहीतरी करायचंय, तर याचं कुठेही प्लॅटफॉर्म मला ऑनलाईन उपलब्ध नाही, कारण आपण आता उठलं की मोबाईलवर बसतो आणि लगेच गुगलला विचारतो की मला आता कोडिंग शिकायचं, मी काय करू, पण याचं साहेब कुठंच उत्तर मला बघायला मिळत नाही। तर तो प्लॅटफॉर्म उभं करण्याचं काम आपले अनिकेत पवार सर यांनी या शाब्बास अकॅडमी मार्फत आज ओपन केलेलं आहे। एवढंच नाही तर आपण शाळांना का विसरायचं, कारण ज्या शाळांच्या आधारावरती आपण सर्वजण उभा आहोत, या शाळांचा सुद्धा विकास करणं हे आपलं काम आहे। मग हा विकास म्हणजे फक्त खोल्या उभारल्या, डिजिटल बोर्ड दिले एवढ्यानं विकास होत नाही, तर विकासामध्ये अनेक गोष्टी असतात की ज्यामध्ये अध्यापन पद्धती आहे। शिक्षकांनी जगभरातील ज्या अध्यापन पद्धती विद्यार्थ्यांसाठी शिकवायच्या आहेत त्या कोणत्या प्रकारच्या असतात की जेणेकरून आपला विद्यार्थी हा नक्कीच विविध कौशल्य आत्मसात करेल। तर या पद्धती खुल्या करण्याचा एकमेव मार्ग
कोणता असेल तर तो शाब्बास अकॅडमी साहेब असेल, की ज्यातून आपण काय करणार आहोत तर आपल्या येथील शिक्षकांनी केलेल्या अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांसाठीचा वेगळा प्लॅटफॉर्म काय निर्माण करता येईल यासाठी विविध प्रकारचे प्लॅटफॉर्म आपणास आजपासून खुला आपण या शाब्बास अकॅडमीच्या मार्फत करणार आहोत. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे स्पर्धा परीक्षा, जेणेकरून आज आपण पाहतो की खाजगी स्पर्धा परीक्षा इतक्या बोकाळल्यात की शिक्षकांना नक्की कळत नाही कुठली स्पर्धा परीक्षेला विद्यार्थ्यांना बसवायचंय, आणि आपण त्या स्पर्धा परीक्षांच्या मागे इतकं लागतो की त्या विद्यार्थ्यांना सुद्धा समजत नाही की आपण नक्की काय करतोय आता. आणि म्हणून सर्वांचा बेस लक्षात घेऊन साहेब, एमपीएससी युपीएससी ला आपण विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांना पाठवतो किंवा अगदी पोलीस भरतीला सुद्धा आमचे ग्रामीण भागातील विद्यार्थी जातात, परंतु त्याचा अभ्यास काय करायचा आहे, त्याच्यासाठीची रचना काय असते आणि त्यातून आपण मार्ग काढून कसं ती परीक्षा क्रॅक करू, तर याचा आम्ही बेसिक अभ्यास केल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की साहेब एनसीईआरटी आणि आपलं महाराष्ट्र बोर्ड याचे जे हे असतात अभ्यासक्रम असतो तो एनसीईआरटी किंवा युपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्याला साहेब तिसरीचं एनसीईआरटी बुक हे वाचावंच लागतं, चौथीचं वाचायला लागतं, पाचवीचं वाचायला लागतं. आपण सुद्धा अधिकारी आहात, आपल्याला सुद्धा माहिती आहे की आम्हाला अभ्यासक्रम पूर्ण समजल्याशिवाय आम्ही कुठली परीक्षा क्रॅक करू शकत नाही, ही साधी बेसिक गोष्ट आहे. आणि ती सोडून आम्ही उतरतोय कशाला साहेब की स्कॉलरशिप आम्हाला करायचंय, त्याचप्रमाणे आम्हाला वेगवेगळ्या खाजगी परीक्षा द्यायच्यात, परंतु खाजगी परीक्षा अशी कुठली सांगत नाही की आम्ही नक्की काय आपण विद्यार्थ्यांसाठी करत आहोत. परंतु शाब्बास अकॅडमीनं हाच धागा पकडून पाठ्यपुस्तक पाठ्यक्रम एवढंच नव्हे तर अभ्यासक्रम नक्की काय हा विद्यार्थ्यांनी कसा आत्मसात केला पाहिजे. कारण आज जर 5वीच्या मुलाला विचारलं की 4थीत तू काय शिकला तर त्याला काय सांगता येत नाही, किंवा 10वीच्या मुलाला विचारलं तू आता 8वीला काय शिकलास तर त्याला काय सांगता येत नाही. पण जर तुम्हाला एमपीएससी ला उतरायचं असेल तर परत 5वीचं पुस्तक विज्ञानाचं घेऊन बसायला लागतं, म्हणजे पुन्हा त्यांना उजाळा करावा लागतो. म्हणून आम्ही ह्या प्लॅटफॉर्म असा निर्माण केलेला आहे की इयत्ता पहिलीपासून जे पाठ्यपुस्तक आहे, अभ्यासक्रम आहे, हा विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे आत्मसात केला पाहिजे. तो त्यानं विसरताच कामा नये, त्याच्या लक्षात त्या संकल्पना गोष्टी राहिल्या पाहिजेत. आणि ह्या गोष्टी लक्षात राहायच्या असतील तर आपल्याला काहीतरी विद्यार्थ्यांना मार्ग दिला पाहिजे. तो मार्ग असेल शाब्बास अकॅडमीचा, की ज्या मार्फत आपण पाठ्यक्रम अभ्यासक्रमावर आधारित सुरुवातीला या टप्प्यामध्ये आपण ऑनलाईन विद्यार्थ्यांची परीक्षा घेणार आहोत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना नाहक त्रास देणार नाही, शिक्षकांना त्रास देणार नाही किंवा शाळांना सुद्धा त्रास देणार. ज्यांची इच्छा असेल त्यांनी या प्लॅटफॉर्मवरती येऊन आपलं स्वतःचं अपग्रेडेशन कसं करायचं या संदर्भातील हा शाब्बास अकॅडमीचा प्लॅटफॉर्म आजपासून आपण सर्वांसमोर ओपन करत आहोत. याची संकल्पना आणि याचं सर्व गोष्टी ह्या सर्वांनी मिळून केल्या, परंतु सर्वात महत्वाची गोष्ट होती की साहेब हे पोचवायचं कसं. आमच्या डोक्यात अनेक कल्पना आहेत, पण ह्या जगासमोर कशा आणायच्या, आणि जगासमोर आणण्याचा मार्ग आहे ते म्हणजे आपल्या साताऱ्यातील IT कंपनी पहिली स्थापन करणारे अनिकेत पवार सर, की ज्यांची मला भेट झाल्यानंतर त्यांनी सांगितलं सर तुम्ही काहीच काळजी करू नका, आपण दोघं मिळून हा प्लॅटफॉर्म जगासमोर आणूया. आणि त्यासाठी त्यांनी मला कुठलाही नकार किंवा सर बघू आपण 2 दिवसानं असं काहीच केलं नाही. आम्ही बसलो की त्याच बैठकीमध्ये सर म्हटले सर सगळी तयारी मी करून देतो तुम्हाला, आपण सर्वांनी मिळून ज्या ज्या लोकांच्या समस्या आहेत, शाळांच्या समस्या आहेत, विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, त्या आपल्याला जगासमोर खुल्या करता कशा येतील याचं सर्व डिझाईन आणि सर्व टेक्नॉलॉजी सर मी द्यायला तयार आहे. आणि म्हणून डिझाईन व्ह्यू याचा मी आवर्जून उल्लेख करेन की डिझाईन व्ह्यू शिवाय शाब्बास अकॅडमी पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून अनिकेत पवार सरांनी आता जे पाठबळ दिलंय ते माझ्यासाठी आणि आपल्या सर्व शिक्षकांसाठी निश्चितच भूषणावं असेल की ही शाब्बास अकॅडमी साहेब कोणाची नाही, म्हणजे असे वैयक्तिक कुठल्याही व्यक्तीची नाही. ही शाब्बास अकॅडमी अशी असेल की जे सर्व काम करणारे शिक्षक, विद्यार्थी आणि पालक, ग्रामस्थ म्हणजे जे कोण असतील या सर्वांसाठीचा एक ओपन केलेला अवकाश आहे. आणि या अवकाशामध्ये, या गॅलेक्सीमध्ये आपण सर्वांनी खूप भरारी घेऊन आपल्या विद्यार्थ्यांची कशी कौशल्य वाढवता येतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. आपण सर्वांनी वेळ दिला त्याबद्दल मी स्वतः वैयक्तिक आणि या सर्व परिवारातर्फे आपलं सर्वप्रथम स्वागत करतो, ऋण व्यक्त करतो आणि माझं प्रास्ताविक थोडक्यात संपवतो. धन्यवाद. या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत की ज्यांनी जे स्वतः तंत्रस्नेही आहेत आणि ज्यांच्याकडे पाहून प्रत्येक शिक्षकाला आपण सुद्धा तसंच तंत्रस्नेही व्हावं असं वाटतं, त्या आमच्या माननीय गट शिक्षणाधिकारी साहेब यांच्या हस्ते या वेबसाईटचं आज या ठिकाणी उद्घाटन होतंय. तंत्रस्नेहाला या ठिकाणी त्याच्याबरोबर त्यात भावनाही असाव्यात.
आणि ह्या भावना ज्यांनी शिकवण्याचं काम केलं ते प्रदीपजी कांबळे साहेबही या ठिकाणी उपस्थित आहेत. या ठिकाणी मी अनिकेत पवार यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद सर. मंचावरचे उपस्थित मान्यवर श्री खंदारे साहेब, कांबळे सर, जायकर सर आणि माझी आई पवार मॅडम. शाबास अकॅडमी ही एक सुरुवात आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि तसेच प्रेरणादायी जे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी शिक्षणासाठी खूप गोष्टी केलेल्या आहेत त्यांसाठी हा आम्ही प्लॅटफॉर्म ओपन करत आहे. याच्यामध्ये एक इच्छा अशी आहे की मुलांनी फक्त शाळेच्याच अभ्यासातलं एक्झाम द्यावं असं नाहीये, पण शाळा सोडून सुद्धा एक जग आहे. तसेच वेगवेगळ्या जगामध्ये वेगवेगळे विषय आहेत. जसे की आपली पहिलीच एक्झाम आतला लॉन्च केली ते होती विद्यार्थी दिनाची. खूप जणांना माहिती नव्हतं की विद्यार्थी दिन का साजरा केला जातो. मग त्यासाठी आम्ही एक व्हिडिओ बनवला जो आपल्या युट्यूबच्या चॅनलवर पण पोस्ट केलेला आहे. सगळ्यांनी पाहिला तो युट्यूबचा चॅनल. युट्यूबचा व्हिडिओ पाहूनच ती प्रश्नमंजुषा सगळ्यांनी दिली. तर मी सुद्धा पहिल्यांदाच तो व्हिडिओ पाहिला तेव्हा मला समजलं की बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्या साताऱ्यामध्येच प्रतापसिंह हायस्कूलमध्ये जे ऍडमिशन घेतलेलं तर त्याच्या मागं जी कोणतीही पूर्णपणे एक स्टोरी होती ती समजून घेतली. आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर समजलं की ही जी विद्यार्थिनी होती त्या विद्यार्थिनी इतकं सुंदर पद्धतीनं जे प्रेझेंट केलेलं होतं. तसेच मुलं आपल्याकडे खूप आहेत आता शाळांमध्ये, वेगवेगळ्या शाळांमध्ये आहेत आणि ते अत्यंत खूप चांगले वक्ते आहेत, पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाहीये. तसेच शिक्षकही आहेत. शिक्षकांनी सुद्धा अतिशय खूप चांगलं काम केलं आहे वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन. अगदी मी पाहतो की सरांनी सुद्धा AI मध्ये काम केलं आहे. वेगवेगळ्या शाळांमध्ये टेक्नॉलॉजीज तसे टेक्नॉलॉजी शिवाय वेगवेगळे स्किल्स आहेत ते सुद्धा काम केलं आहे. पण त्या शिक्षकांना जे अप्रिशिएशन हवंय किंवा जो फेम आहे तो कुठे मिळत नाही ऍक्च्युली. किंवा विद्यार्थी आहे, विद्यार्थिनी आहेत ते खूप फेमस होतात की त्यांनी काहीतरी अचीव्ह केलं, पण ते अचीव्ह करण्याच्या मागे जे हात असतात, जे शिक्षक असतात त्यांसाठी पण आपण हा प्लॅटफॉर्म ओपन करतोय. आणि ह्या प्लॅटफॉर्मचं उद्घाटन आज सरांनी केलेलं आहे. आणि ऍक्च्युली मी खूप आभार व्यक्त करतो सरांसाठी, कारण या इंडस्ट्रीमध्ये सरांनी खूप मला हेल्प केलेली आहे या टेक्नॉलॉजीमध्ये. तसेच एज्युकेशन सेक्टरमध्ये सुद्धा शिक्षण सरांचं जसंच काम आहे त्यांना मी त्यांचा ऍक्च्युली मला खूप मदत होते आणि त्याच्याबद्दल मी खूप आभार मानतो. आणि माझे 2 शब्द मी संपवतो. ज्यांचा मगाशीच आपण प्रमुख पाहुणे म्हणून असा खास उल्लेख केला होता. तंत्रज्ञानाबरोबरच आपल्याकडं भावना सुद्धा हवेत आणि या भावनेची साथ तंत्रज्ञानाला मिळाल्यानंतर माणूस तसा परिपूर्ण होतो. उपस्थित असलेले आपल्या सातारा तालुक्याचे पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी, आमचे मार्गदर्शक माननीय खंदारे साहेब, त्याचबरोबर शिक्षक बँकेमध्ये एक आदर्श घालून देणारे कामकाजाच्या रूपानं ते आमचे मित्र प्रदीप कांबळे सर, त्याचबरोबर ज्यांनी हा प्रोग्राम आयोजित केला, वेबसाईट किंवा शिक्षकांना विद्यार्थ्यांना एक संधी निर्माण केली ते आमचे अनिकेत पवार, त्याचबरोबर त्यांच्या मातोश्री आणि आमच्या शिक्षण विभागाच्या केंद्रप्रमुख माननीय सुनंदा पवार मॅडम, महिला आघाडीच्या अध्यक्षा देवकर मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले गायकवाड सर, दळवी सर, देशमुख सर, जांभळे सर, कोरडे सर, उपस्थित सर्वच या ठिकाणी असलेले पालकवर्ग आणि ज्या विद्यार्थ्यांनी ह्यात भाग घेऊन प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक मिळवले ते सर्व विद्यार्थी. खरं तर ही अनिकेतची खूप धडपड बऱ्याच दिवसापासून आहे की ग्रामीण भागातील मुलांना कुठेतरी एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा आणि म्हणून त्यानं या ठिकाणी प्रथमतः ही अकॅडमी सुरू केली. अकॅडमीला सुरुवातीला त्याला म्हणजे त्याला नोकरी तर सोडायची नव्हतीच, पण हे काहीतरी करायचं होतं. आणि मग इथं शिकवणार कोण? त्याला तर बाहेर फिरायचं होतं, बाहेर कंपनीकडे जाणं करावं लागणार होतं. मग त्याने त्याच्या बहिणींना हे सांगितलं. बहिणींना यामध्ये फार चांगलं उत्तम मार्गदर्शन करून ट्रेनिंग दिलं आणि त्या स्वतः ह्या त्या अकॅडमी चालवत आहेत इथली. आणि आज पुण्या मुंबईमध्ये इंजिनिअरिंग झालेली मुलं पुण्यामध्ये जातात, मुंबईमध्ये जातात, तिथं 60-70 हजार रुपये घालवतात आणि नंतर तो कोर्स करून मग 25-30 हजाराची नोकरी घेतात. त्याच्यापेक्षा कमी दरामध्ये आणि नुसती ग्रॅज्युएशन झालेली 12वी नंतर एखादा विद्यार्थी झाला आणि तो नोकरीच्या शोधात असेल तर त्याला सुद्धा या ठिकाणी काम देण्याचं काम म्हणजे पायावर उभं करण्याचं काम अनेकतेने त्यांची टीम पवार कुटुंबीय संपूर्ण करत आहे. हे कौतुक करण्यासारखी बाब आहे. म्हणजे आपण तर स्वतःच व्यवसायात नोकरीमध्ये आपण तर स्थिर व्हायचंच, पण इतरांनाही मदत करायची
हे त्याचं गुण खूप चांगलं होतं म्हणून 2 वर्षापूर्वी त्यांनी सुरुवात केली आणि परवा गेल्या 1 महिन्यापासून हा जो विचाराचा जो वेबसाईट निर्माण केली त्याचा 1 महिन्यापासून सुरुवात झाली. त्यामध्ये माने सरांनी, गायकवाड सरांनी, त्याचबरोबर आमचे कोठावळे सर असतील, या सर्वांनी, गोरे सर आहेत, या सर्वांनी एक चांगला वेगळा प्लॅटफॉर्म देण्याचं काम नुसतं सातारा तालुक्याला, जिल्ह्याला नव्हे तर राज्याला नव्हे, देशामध्ये एक शिक्षकांना सुद्धा स्वतःचं एक वेगळं म्हणजे एखादा उपक्रम राबवला तर तो कसा आहे याचे प्लॅटफॉर्म आहेत, पण इतके नाहीत. पण यानं हा की वेगळाच मुद्दा या सर्व टीमनं आणि गेल्या मला आठवड्यामध्ये आम्ही परत एकदा बसलो होतो, त्या संदर्भात चर्चाही झाली आणि एक चांगलं आज उपक्रम या ठिकाणी एक वेबसाईट निर्माण होती. त्याचं उद्घाटन आपल्या खंदारे साहेबांनी केलं आणि खंदारे साहेबांना पण खूप वेळ म्हणजे सतत बिझी, रविवारचं तर त्यांचं शेड्यूल असतं असं की प्रत्येक जणच बोलवत असतं आणि त्यांना वैयक्तिक मध्यंतरी असं झालं की त्यांची कन्या वगैरे जरा थोडेसे दवाखान्यामध्ये आजारी असताना सुद्धा त्यांनी अनेक कार्यक्रम केले. म्हणजे त्यांची सतत धडपड असते आणि अधिकारी वर्गाचं बहुतांश अधिकारी तुम्हाला माहिती आहे की रविवारी शक्यतो कार्यक्रमाला वेळ देत नाहीत, पण खंदारे साहेबांची एक वेगळी भूमिका आणि एक त्यातली त्यात अनिकेतची एक चांगली वेगळी. आता तिथं बसलो तरी त्यांनी खंदारे साहेबांनी लगेच बिडोना फोन करा, हे करा. म्हणजे काही बाबतीत अनेक लोकांच्या पेक्षा खंदारे साहेब वेगळे का वाटतात तर तिथं आउटपुट लगेच असतं. पुढाऱ्यांसारखं इतर अधिकाऱ्यांसारखं करतो, बघतो, सांगतो हे शब्द त्यांच्याकडे नसतात. आम्ही बसता बसता तिथं बघितलं तर अनिकेतच्या समोर त्यांनी लगेच साहेबांना फोन लावला आणि उद्याची लगेच वेळ पण घेतली. म्हणजे ह्याला एक अनिकेत सारख्या असंख्य विद्यार्थ्यांना उभं करण्याचं काम आमच्या खंदारे साहेबांनी निश्चित केलेलं आहे. आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं. मी पुन्हा एकदा या सर्व शाब्बास अकॅडमीला धन्यवाद देतो. या पुढील कार्यक्रमामध्ये सुद्धा खंदारे साहेबांची मदत राहील, ते सुद्धा निश्चित यापुढे देत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. शाब्बास अकॅडमीचा हा उद्घाटन सोहळा आणि त्यानिमित्त आज करंजामध्ये पवार मॅडमच्या घरी आज शाब्बास अकॅडमीचं उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख मर्म आणि एक कार्यक्षम आणि कुशल प्रशासक म्हणून ज्यांचा गेले कित्येक वर्ष मी उल्लेख करतो असे आमचे सन्मित्र, शिक्षण विभागाला एक वेगळी दिशा देणारा एक शिक्षणाधिकारी म्हणून मी ज्यांचा उल्लेख करतो ते अशा आमचे आदरणीय खंदारे साहेब. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमच्या बँकेचे माजी संचालक, व्हाईस चेअरमन आदरणीय जायकर सर, अनिकेत या कार्यक्रमाचा मर्म आहे, सचिन माने सोबत आहेत आणि सुनंदा पवार मॅडम, आप्पा, ह्या मंडळींचा माझा परिचय खंदारे साहेब 35 वर्षे, बरोबर ना, 35 ते 40 वर्षांचा आहे. त्यांचा संघर्ष मी बघितला आहे. कारण त्यांना मी ज्यावेळी नुकताच आता अधिकारी असलो तरी त्यावेळी क्लार्क म्हणून लागलो त्यावेळी त्यांचा पहिलं कर्ज प्रकरण अनिकेत मी मंजूर केले म्हणून मला आज मान मिळालाय. म्हणजे आहे ना, म्हणजे पहिलं कर्ज देणाऱ्या माणसाशी कर्जाला ऋण म्हणतात ना, ते ऋणानुबंध त्याने टिकवलेत. म्हणजे एका पिढीनं दुसऱ्या त्याबद्दल तुला शाबासकी देण्यासाठी शाब्बास अकॅडमी तयार झालेली आहे. आईनं मुलाला शाबासकी देणं आणि 7 समुद्रापलीकडे तू अमेरिकेला गेला असतास तर तुला अजिबात शाबासकी दिली नसती. पण माता आणि माती या दोन्हीची हे ऋण व्यक्त करणाऱ्यालाच मातेला कधी आयुष्यात होत नाही हे त्याला पक्क माहीत झाले म्हणून तू मातीसाठी काहीतरी करतो. याबद्दल आपण शाबासकी देण्यासाठी अनिकेतसाठी उभे आहोत. एक गोष्ट सगळ्यात महत्वाची मला तुम्हा मंडळींना सांगायची की पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही जगी लागावा झेंडा असं जरी म्हणत असलं तर अनिकेतची नम्रता मला फार आवडली. तो आता खंदारे साहेबांच्या समोरच असलं उभा राहिला होता ना, ती नम्रता ही गुरु शिष्याच्या नात्यापेक्षा पिता पुत्राच्या नात्यापेक्षा गुरु शिष्याचं नातं हे अधिक श्रेष्ठ असतं. हे आप्पा आणि सुनंदा पवार यांनी शिकवलं असलं पाहिजे. मला वेबसाईट मधलं फार कळत नाही, बँकेच्या आकड्यातला माणूस आहे आणि साहित्य क्षेत्रातला माणूस आहे, तर मला ते काय त्यातलं फारसं काही तंत्रज्ञानातलं कळत नाही. मग IT क्षेत्र झालं नाही साताऱ्यात म्हणून राजकीय माणसांना अजिबात तुम्ही नावं ठेवू नका. आता सामाजिक क्षेत्रामध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अनिकेत पवार हे नाव आलेलं आहे, तेव्हा तुम्हाला असं वाटतं की या साताराचा काहीतरी उद्धार होईल. नाहीतर त्यानं चांगली करून पगाराची नोकरी पुण्या मुंबईत जाऊन त्यानं चांगला सेटल झाला असता, पण त्याला हे करायचं नाही. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून कदाचित अनिकेतचा आजचा हा प्रवास आहे ना, तो सातारपासून सुरू होईल, सातारपर्यंत संपेल, परंतु त्याच्या अकॅडमीतून अनेक जणांना शाबासकी मिळेल म्हणून शाबास. शिक्षकाचा सगळ्यात, मी शिक्षकाचा मुलगा आहे म्हणून मला फार असं
इमोशनल वाटतं कार्यक्रमाला गेलं की. का तर माझ्या वडिलांनी मलाही सांगितलं की तू आयुष्यभर चांगल्या नोकरीचा प्राध्यापक होशील, परंतु इथं लोहार मॅडम म्हणतात बसले इथं त्यांना माहिती आहे की मी त्यावेळी MPhil होतो तरी मी चांगल्या होली कॉलेजला झालो असतो, सहज झालो असतो, पण मला त्यांनी शिक्षक बँकेची नोकरी करायला लावली आणि आजही 35 वर्षे मी करतो. शिक्षकांची सेवा करण्याचं वृत्त घेणाऱ्या माणसाला आपली सेवा करण्याचं वृत्त घ्यावं असं वाटतं. ही परंपरा फार मोठी आहे. म्हणून या मंडळीनं तुम्हाला सांगितलं की आजच्या कार्यक्रमाला एखाद्या कार्यक्रमाची कुठल्या तरी एका चांगल्या कार्यक्रमाची नांदी असं समजायला हरकत नाही. मी अनिकेत तुला आवर्जून सांगेल की मी एक नेहमी उदाहरण सांगतो की रामस्वामी नावाचा शिक्षक होता, त्याला 2 मुलं होती. त्या 2 मुलं अजिबात चांगली झाली नाहीत आणि त्या दोन्ही मुलांनी ती व्यसनी निघाली आणि ती त्यांना एका झोपडपट्टीमध्ये ठेवलं. त्यांच्या पेन्शनवर ऐशाराम करायची आणि त्यांना अजिबात सांभाळायचे नाहीत. 1 तारखेला बरोबर पेन्शन झाली की त्यांची ते विड्रॉलवर सही घ्यायची आणि त्यांना फक्त 500 रुपये द्यायचे. आणि मी हे यासाठी उदाहरण सांगतोय की तो शिक्षक 85 वर्षाचा झाला आणि एक दिवस तिथला एक कलेक्टर म्हणजे चेन्नईचा कलेक्टर ती झोपडपट्टी, त्या चेन्नई म्हणजे मद्रास मधली झोपडपट्टी तुडत तिथं आला आणि म्हणाला की तुमचं अमेरिकेतनं पत्र आलंय आणि तुम्हाला कोणीतरी माणूस भेटायला येणार आहे. रामस्वामी नावाचा 85 वर्षाचा सेवानिवृत्त शिक्षक असं म्हणाला की माझं अमेरिकेत कुणी नाही, मला कोण भेटायला येणार आहे, माझं काय आहे तेव्हा. म्हटले नाही ते काय नाही, तुम्हाला भेटायला येणार आहे, आम्ही इथं रस्ता केला, इथं फार चिखल आहे, त्या दिवशी येईल, तुम्ही आपलं तुमच्या घरात थांबा. आणि ठरल्याप्रमाणे त्या झोपडपट्टीच्या शेजारी मोकळ्या जागेवरती एक हेलिकॉप्टर धड करत आलं आणि त्या हेलिकॉप्टर मधने सुटाबुटातला एक तरुण उमदा असा मुलगा आणि आपल्या नवविवाहित वधूला असा ओढत आणत होता. आणि तो आला आणि त्या चिखलातनं वाट काढत त्या बायकोनं असं नाकाला रुमाल धरला होता आणि ते आला आणि ते समोर आला. त्यानं त्या रामस्वामींना बघितलं. त्याच्या रामस्वामी बाजल्यावरती शिक्षक झोपले होते. त्याने त्या बायकोचा हात सोडला आणि त्या पायांना कडाडून मिठी मारली आणि तो म्हणाला, सर मला ओळखलत का? 85 वर्षाच्या शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्याला ओळखलं नाही, पण ओळखलं नसल्यामुळं ते म्हणाले हो हो असं म्हणतात. अनेक शिक्षकांचं तसंच होतं, सर मला ओळखलत का? तर आपण म्हणतो हो हो, पण कुठला काय आपण आधीच हो म्हणून टाकतो कारण आपण ओळखलेलं नसतं. तसेच रामस्वामी म्हणाले. पण रामस्वामीने त्याला उचलून धरलं आणि तो म्हणाले, अरे एवढ्या लांब तू का आलायस? तू माझा विद्यार्थी वाटतेस. हो सर, तुम्ही त्या काळामध्ये माझी 100 रुपयाची फी भरली आणि त्या 100 रुपयाची किंमत नाही, मूल्य कळलं आणि म्हणून मी म्हणले आता अमेरिकेत एका चांगल्या ह्याच्यामध्ये मी सायंटिस्ट झालोय आणि सायंटिस्ट झाल्यानंतर माझं लग्न परवा झालं. माझी बायको मला म्हणते की आता हनीमूनला चला, तर मला सांगितलं की मी भारतीय महाराष्ट्रीयन आहे, मी माझ्या देवाला आधी नमस्कार करतो आणि मग हनीमूनला जायची माझी पद्धत आहे. मी देव दाखवण्यासाठी मी इथं तुम्हाला आणले, मी माझ्या बायकोला मी देव दाखवण्यासाठी आणले. आज मला असं वाटतं की आप्पा फार समाधानी आहात. तो काय मिळवेल काय नाही यापेक्षा सुद्धा त्याला शाब्बास म्हणण्यासाठी आम्ही इथं आलोय. हे जे पुण्य आहे ना, हे शिक्षकाच्या वाट्याला येते, शिक्षकांच्या मुलाच्या वाट्याला येतं. म्हणून आजच्या कार्यक्रमाला साधा सुद्धा कार्यक्रम समजू नका. मला फार आनंद वाटतो की ही सगळी माणसं एकत्र येतात. खंदारे साहेबांसारखं अतिशय सामान्य कुटुंबातलं, त्यांचं पुस्तक वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की अतिशय सामान्य कुटुंबातून खंदारे साहेबांची जन्म झालाय आणि तरीही त्यांनी म्हणजे कर्तृत्वाच्या पटांगणामध्ये असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्यापैकी खंदारे साहेब एक आहेत. आणि म्हणून अनिकेत, आज ज्या वेबसाईटची क्लिप कळ देणे दाबली, आज मला एका गोष्टीचा आनंद आहे. 101% सांगतो की पुढच्या 10 वर्षामध्ये माने सर, सचिन माने तुमच्या सहकार्यानं अनिकेत प्रत्येक शिक्षकाच्या घराघरामध्ये आणि शाळेमध्ये पोहोचलेला असेल. आणि म्हणून कदाचित आजच्या या कार्यक्रमाला एका चांगल्या गोष्टींची नांदी समजली पाहिजे. विद्यार्थी केंद्रित अशी ही वेबसाईट मला फार आवडली आणि मला एका गोष्टीचा फार आनंद वाटतो की उठलं सुटलं की पुण्याला मुलं असतात IT मध्ये आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 3 सेवानिवृत्तांच्या गाड्या गच्च भरलेल्या असतात. ST सातारा स्वारगेट. IT मध्ये सून असते, ती सासूची वाट स्वारगेट स्टेशनवर बघते, आपल्या मुलाला ताब्यात देते सोमवारी सकाळी आणि सोमवार ते शुक्रवार त्या मुलांना सांभाळायचं सासूनं सासऱ्यानं आणि शुक्रवारी संध्याकाळी साताऱ्यातल्या घरात यायचं.
2 दिवस राहायचं आणि पुन्हा जायचं असे हाल चाललेत त्यांचे. माझ्या समोरच्या सेवानिवृत्तांचं उदाहरण सांगतोय तुम्हाला. आणि मला असं वाटतं, काळजी करू नका, तुमचं म्हातारपण फार समृद्ध केलंय, लक्षात घ्या. आणि म्हणून कदाचित अशी मुलं जन्माला आली ना तर परिसराच्या स्पर्शानं लोखंडाचं सोनं होतं, ही काही कवी कल्पना नाही. आणि म्हणून तुम्हाला शाबासकी दिली पाहिजे. आज या निमित्तानं काय ना की मी एवढं बघितलं की तू फार भारी आहेस. काय शब्द वापरलाय माने सर तुम्ही, तू फार भारी आहेस. आपल्या विद्यार्थ्याला भारी म्हणणं, सुंदर म्हणणं हे सगळ्यात जास्त आहे. एक अतिशय सामान्याने आता असे महाराष्ट्रातला मुलगा MPSC मध्ये पहिला आला आणि त्याची ओरल होती, त्या ओरलच्या परीक्षेला गेला तर त्यांच्या समोर PG पाटील आणि PG पाटलांच्या मिसेस त्याला इंटरव्ह्यू घ्यायला होत्या. पण बाकीचे पुण्यातले होते ना पांढरपेशी, ते त्याला हसले. अरे म्हणले कलेक्टरची परीक्षा पास झालायस आणि म्हणले एवढा तू साधा. एका गोऱ्या, म्हणजे PG पाटलांचा शब्द आहे बरं का, एका लिपस्टिक लागलेल्या गोऱ्या बाईनं पॉपकटवाल्या एका परीक्षकीनं विचारलं की तू एवढा काळा आहेस आणि त्या कलेक्टरच्या खुर्चीला कसा रे शोभशील. तेव्हा त्या मुलानं जे उत्तर दिले ना ते PG पाटलांच्या आत्मचरित्रात जरूर वाचा. PG पाटील असं म्हणतात की मी माझी बायको संमतीत आहे, मी शेजारी बसलोय आणि त्या मुलाला प्रश्न विचारलाय की एवढा तू काळा आहेस आणि तुझ्या कलेक्टरच्या खुर्चीला कसा रे शोभणार. तेव्हा त्यानं सांगितलं की मी सकाळी उठलो आज इंटरव्ह्यूला येताना आणि मी माझ्या आईला नमस्कार केला आणि माझ्या आईनं एवढंच सांगितलं की जगातला सगळ्यात सुंदर असा राजपुत्र तू आहेस माझा, आज तुला यश मिळणारच. आणि आईचा जो आशीर्वाद आहे ना, तुला असं वाटतं इथं काय करे रे, मी चाचपणी करतोय, काय नाही. जिथं तू आईचा आशीर्वाद घेतलायस ना, आप्पांचा आशीर्वाद घेतलायस ना, तिथं तुला काहीही कमी पडणार नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आता तो मुलगा कोण आहे असं जर मला विचारलं ना तर भारताचा साखर आयुक्त, सांगतो नाव मी, रिटायर्ड झालेत ते, DC काळे जे आहेत का नाही, काळे साहेब, ते साखर आयुक्त आहेत ना, ते साखर PG पाटील गेले कित्येक वर्ष झाली. पण ते कधी तुम्ही गेलात ना कधी, तर मला आनंद वाटतो की औरंगाबादमध्ये ते घर आहे, त्याची त्याची कविता ही त्यावर केली होती. पण मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या निमित्तानं शाब्बास अकॅडमीला अत्यंत चांगल्या शुभेच्छा तुम्ही द्या. आणि या शुभेच्छा निमित्तानं अनिकेत सर, सचिन माने त्यांच्यासोबत आहेत, कितीतरी चांगली माणसं आहेत सर, गायकवाड सर आहेत, या सगळ्या मंडळींच्या वतीनं मी अनेक प्रतिनिधींना, आज आमचे कोरडे सर इथं बसलेत, आज गोरे सर आहेत, आज तानाजीराव मस्के नगरपालिकेचे आहेत, आमच्या पंडित मॅडम इथं कल्याणी शाळेच्या प्रतिनिधी म्हणून आलेत, की सगळे लोहार मॅडम आहेत, देवकर मॅडम आहेत. आणि या सगळ्या मंडळींच्या साक्षीनं या अकॅडमीवर जास्तीत जास्त चांगलं लक्ष देऊन, आमचे कोठाळे सर आहेत, देशमुख सर आहेत, या सगळ्या मंडळीनं या जास्तीत जास्त अकॅडमीचा उपयोग करून घेण्यासाठी जास्त जास्त प्रयत्न करावेत. आणि अनिकेतला एक चांगला या क्षेत्रातला एक मुख्य म्हणून तुम्ही करावं अशी इच्छा व्यक्त करतो. अधिक न बोलणार, म्हणजे कवीनं उत्तम वक्ता कुणाला म्हणतात की ज्याला बोलता येतं, पण सर्वोत्तम वक्ता कुणाला येतं की ज्याला थांबता येतं, नाही का. हा बरोबर आहे ना. रविवारचे अधिकारी येत नाहीत बाहेर, पण रविवारचा अधिकारी एकमेव कुठला येतो तर ते म्हणजे खंदारे साहेब आहेत. यांना बाहेर काढण्याची ताकद अनिकेत मध्ये, आणि म्हणून आता फार सोपं झाले. अधिकाऱ्यांना बाहेर काढलं ना, अकॅडमी पर्यंत पोहोचवण्याची ताकद मात्र अनिकेत तुझ्यामध्ये पक्की येईल. आणि मला असं वाटतं की त्याने जे मगाशी जो प्रोग्राम सांगत होता, तो प्रोग्राम मध्ये त्याची सांगण्याची पद्धत तुम्ही आता जरूर त्याला करा, की ज्या पद्धतीनं मी जातो ना यशोदामध्ये, मी तर 5 वर्ष आहे, यशोदामध्ये बोलावं कसं, इंटरव्ह्यू कसा घ्यावा, कसे शब्द प्रयोग करावे, शब्द वाचा, त्याचं एक शास्त्र मी शिकवतो. पण हे अनिकेतला त्याला आधीच मिळाले आईकडनं, वडिलांकडनं. त्याचं कारण एक गोपकाळे असं म्हणतात की, लक्षपूर्वक ऐका, ते वाक्य फार महत्वाचं आहे. ते असं म्हणतात की कबुतराला गरुडाचे पंख जरूर चिटकवता येतील, परंतु आकाशात भरारी घेण्याची ताकद हे रक्तात असावी लागते. एका शिक्षिकेच्या रक्तात असणारी ताकद आज तुमच्यामध्ये दिसली. आणि मग अनिकेत, तुझ्या या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन मी पुन्हा पुन्हा इथे येणं. माझा पहिला इंटरव्ह्यू घेतला बरं का ग्रंथ महोत्सवाचा, आणि मला महाराष्ट्रातनं फोन, काल इचलकरंजीतनं फोन आला, मी तुमचा इंटरव्ह्यू बघितला. आणि मग मला कळलं की चॅनलच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून एवढं जगभर पोहोचवता येतं. तू आम्हाला जगभर पोहोचवतोय. तुझा उद्धार असाच होत राहावा, तुला दीर्घायुष्य मिळावं आणि तुझ्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुला उदंड यश मिळावं ही इच्छा व्यक्त करून थांबतो. शाब्बास अकॅडमी सातारा यांच्या या बक्षीस वितरण तसेच या अकॅडमीच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित असलेले, आणि आत्ता ज्यांनी आपल्याला, खरं तर त्यांचं भाषण संपूच नाही असं वाटतं, त्यांची वाणी मधाळ, त्यांच्या वाणीवर त्यांचं प्रभुत्व आहे, त्याला आपण शब्दप्रभू म्हणूया, असे कवी तसेच साहित्यिक आणि बँकेचे शाखाधिकारी आदरणीय प्रदीपजी कांबळे साहेब, आमच्या केंद्रप्रमुख पवार मॅडम, आमचे मुख्याध्यापक अनिल जायकर सर,
माने सर आत्ताच आलेले आहेत आणि या डिझाईन विवोचे मुख्य आदरणीय अनिकेत पवार सर, शाब्बास अकॅडमीची सुरुवात ज्यांच्या संकल्पनेतून विचारप्रेरणेतून झाली ते सचिन माने सर, उपस्थित सर्वच देवीदास गायकवाड असतील, कोरडे सर, कोठाळे सर, तंत्रज्ञ शिक्षक दळवी सर, गोरे सर, आमचे शेडगे सर आलेले आहेत, आनंदराव कुंभार मॅडम, देवकर मॅडम, पंडित मॅडम, देशमुख सर, अजून अनेक मंडळी आलेली आहेत. तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो. आणि खरं तर काळाची पावलं ओळखून जो पुढे चालतो त्याला भविष्यामध्ये यशस्वी होता येतं. आणि मला वाटतं अनिकेत सरांनी काळाची पावलं अनेक दिवसांपूर्वीच ओळखलेली आहेत. मला वाटतं 2 ते 3 वर्षापासून कोरोनानंतर पहिल्यांदा हा सेटअप किंवा हे इन्स्टिट्यूट त्यांनी कोल्हापूरला चालू केली. कोल्हापूरमध्ये काही दिवस काम केलं, जम बसवला आणि पुन्हा त्यांनी सातारा शहरामध्ये 16 मार्च 2025 म्हणजे साधारण एक 8 ते 9 महिने झालेला आहे, आपले आदरणीय नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले बाबा यांच्या शुभ हस्ते आणि कलकोटचे मालोजी राजे यांच्या शुभ हस्ते त्यांनी या डिझाईन विवो या कंपनीचं सातारा येथे लॉन्चिंग केलं. त्या कार्यक्रम प्रसंगीही मी या ठिकाणी उपस्थित होतो. खरं तर साताऱ्यामध्ये पोटेन्शियल भरपूर आहे, कारण साताऱ्यामधली बहुतांशी इंजिनियर मंडळी ही जॉबसाठी पुण्यामध्ये जाते आणि जॉबची काय परिस्थिती आहे पुण्यातल्या गेलेल्या मंडळीची ही चांगल्या शब्दामध्ये कांबळे सरांनी व्यक्त केलेली आहे. पण इथून पुढे ज्यावेळेस साताऱ्याचं नाव घेतलं जाईल त्यावेळेस डिझाईन विवो सारख्या कंपन्या अनेक येतील त्यानंतर, पण सुरुवात अनिकेतने केली म्हणून याची दखल निश्चितच सातारकर घेतील. अनेक प्रोजेक्ट्स आता अनिकेतचे चालू आहेत. बहुतांशी शिक्षकांना माहिती नसेल, आपली दर महिन्याच्या रविवारी जी परीक्षा होते त्याचं पूर्ण जिल्हा परिषदेचं काम हे अनिकेतकडं आहे. आपलं एक दुसरे ॲप्लिकेशन येतं आहे, ते तयार आहे, फक्त ते अजून सुरू नाही आहे, ते आपण अनिकेतला सांगितलेलं आहे. आता ही शाब्बास अकॅडमीची संकल्पना किंवा कल्पना गेल्या 15-20 दिवसापूर्वी मला सचिनने दिली. त्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, त्या गोष्टी आता अस्तित्वात येत आहेत आणि सर्व मुलांपर्यंत ह्या पोहोचत आहेत. पॉडकास्ट यासाठी स्टुडिओ लागतो, पण याच ह्याच्यामध्ये आपण जिथं बसलो तिथंच स्टुडिओ तयार करून पॉडकास्टचं सुद्धा सुरुवात त्यांनी केलेली आहे. खरं तर फार छोट्या छोट्या बाबी आहेत, पण याचा इम्पॅक्ट फार मोठा आहे. मला वाटतं यांच्या पॉडकास्टला व्ह्यूवर पहिल्या 2-3 दिवसामध्ये 10,000 5,000 पर्यंत जात असतील, नंतर ते हळूहळू वाढत जातात. इतका हा चांगला प्लॅटफॉर्म या ठिकाणी डिझाईन होतोय, तयार होतोय. खरं तर शालेय विद्यार्थ्यांना आता कोडिंगचं प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. अभ्यासक्रम मध्ये ते आलेले आहे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा वापर केलेला आहे. पण ते कोडिंगचं प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यासाठी आपल्या सातारामध्ये काहीतरी व्यवस्था असावी, म्हणून अनिकेतने ते सुरुवात केली. काही शाळांमध्ये त्यांनी वर्ग घेतलेले आहेत आणि ती मुलं आता पुढे शिकत आहेत. म्हणजे अशा प्रकारे कामकाज करत असताना अनेक शिक्षकांचा हातभार याच्यामध्ये लागतोय. खरं तर इनोव्हेशन करायचं म्हटलं तर फक्त एका इनोव्हेटरचीच गरज असते अशातला भाग नाही. अनेक इनोव्हेटर एकत्र येतात, एक चांगलं प्लॅटफॉर्म तयार करतात आणि तो प्लॅटफॉर्म आयुष्य माणसाचं बदलवतो. अशा प्रकारची आतापर्यंतची परिस्थिती आहे. निश्चित या ठिकाणी सुद्धा असं होणार आहे. मला लहान मुलांना या ठिकाणी सांगायचंय की आपण स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी होऊन या ठिकाणी बक्षीस घेण्यासाठी आलेला आहात. खरं तर हा एक टप्पा आहे. आपल्याला प्रत्येक पावलोपावली इथून पुढे आयुष्यामध्ये स्पर्धेला सामोरं जावं लागतं आणि खऱ्या जीवनाची मध्ये ज्या प्रकारच्या स्पर्धा असतात त्या वेगळ्या असतात, पण त्या स्पर्धेंना तोंड देण्यासाठी, समस्यांना तोंड देण्यासाठीचं प्रशिक्षण या छोट्या छोट्या स्पर्धेमधून आपल्याला मिळत असतं. माणसाचं व्यक्तिमत्व या छोट्या मोठ्या प्रसंगातून घडत असतं आणि म्हणून या स्पर्धा आपल्याला महत्वाच्या असतात. स्पर्धेचं युग आहे असं आपण म्हणतो, पण प्रत्येक युग हे स्पर्धेचंच असणार आहे. इथून पुढे याची आपण जाणीव ठेवावी. निश्चित पुढं सचिनकडे अजून अनेक कल्पना आहेत, त्या पुढे येतीलच. चाचणी घेणं, त्याचं पुन्हा एखादी मोठ्या प्रमाणामध्ये परीक्षा घेणं, बक्षीस वितरण करणं, तसेच अनिकेतकडे अजून संकल्पना आहेत. प्लॅटफॉर्म चांगला आहे, अनेक प्रकारचे कामं आपल्याला करता येतील आणि
यांनी दळवी सरांनी आता फार चांगलं काम चालू केलेलं आहे की ते पुस्तक प्रकाशित करतात. म्हणजे ऑनलाईन असेल तर अनिकेत सचिन आहेत, प्रिंट मीडियाकडे जायचं असले तर दळवी सरांचा सेटअप चांगला तयार झालेला आहे. त्यामुळे आपल्याकडे शिक्षकांमध्ये सुद्धा पोटेन्शियल भरपूर आहे. अनेक शिक्षक अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे नाविन्यपूर्ण काम करतायत. म्हणजे दळवी सर कोडिंगचं काम करतायत, त्यांनी सॉफ्टवेअर डेव्हलप केलेली आहेत, अनेक प्रकारचं काम ते करतायत. अशा प्रकारे आपल्याला इथं आनंदराव शेडगे आहेत, कुस्तीचं पुस्तक त्यांनी लिहिलंय, फार चांगलं पुस्तक आहे ते. कवी सरांविषयी काय सांगायलाच नको, शाहिरी पर्व असेल किंवा अजून अनेक त्यांची पुस्तकं आलेली आहेत. सातारकरांमध्ये अनेक पोटेन्शियल आहे, ते पोटेन्शियल अशा प्रकारे बाहेर येत आहे आणि शिक्षकांमध्ये असलेलं हे जे काही सुप्त गुण आहे त्यांना वाव देण्याचं काम आपण करतात. अनिकेतला भविष्य फार सुंदर आहे. सचिन किंवा बाकीचे सगळी मंडळी सोबत आहेत, आपण पुढं जात राहावं. खरं तर स्पर्धा परीक्षेच्यासाठी जो ऑनलाईन प्लॅटफॉर्म लागतो लहान मुलांसाठी, तो आपण चांगला डेव्हलप करू शकाल. आजही आता मला वाटतं 4थी आणि 5वीची एक परीक्षा आज आपण जिल्हा परिषदेच्या मुलांसाठी रन केलेली आहे. ते आपण मानमधून एक शिक्षक आहेत त्यांनी ते डेव्हलप केलेलं आहे आणि ते आता आपला परीक्षा सुरू आहे. अशा प्रकारे अनेक शिक्षक काम करतायत, त्यांना आपण कोलॅबोरेट करावं, एकत्र या. एकत्र आल्यानंतर भरपूर मोठी कामं होतात. म्हणजे गाव करील तो राव काय करील असं आपण म्हणतो. त्यासाठी सगळ्यांचं स्किल एकत्र आलं पाहिजे आणि सगळ्यांच्या स्किलमधून एक चांगली प्रतिकृती, एक चांगलं उपक्रम तयार झाला पाहिजे आणि तो उपक्रम आपल्या सर्व शिक्षकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी, नागरिकांसाठी असेल. या पद्धतीने आपण काम करूया. निश्चित पॉडकास्टसाठी सुरुवात झालेली आहे, मला सुद्धा विचारणा झालेली आहे. तर मला ज्या वेळेस वेळ मिळेल त्यावेळेस मी निश्चित 100% आपल्या पॉडकास्टसाठी आपण वेळ देऊया. एक यूट्यूब तुमचं चॅनल असेल, ते यूट्यूब चॅनल असेल किंवा वेबसाईट असेल, हे अनेक प्रकारे तुम्हाला यामध्ये पुस्तक वाचनाचा कार्यक्रम घेता येईल. जसं आपण स्टोरीटेल किंवा बाकीचे ॲप बघतो त्या पद्धतीनं ॲप आपल्याला डेव्हलप करता येईल असंही आपल्याला बघा. किंवा आता नवीन कन्सेप्ट आलेले आहेत, AI वर आधारित आपल्याला आता वाचन करता येऊ शकतं. सॉफ्ट कॉपीज दळवी सरांकडे असतात, त्या तुम्ही इनपुट म्हणून दिल्या की AI आवाज देतं, 6-6.5 तासामध्ये एक पुस्तक वाचन होतं. ते तुम्ही ऑडिओ स्वरूपामध्ये ते करू शकता किंवा दोन्ही करू शकता. ऑडिओ प्लस पुस्तकामधला व्हिडिओ, जसं आपण पिक्चरमध्ये पाहतो सबटायटल असतात, चित्र चालतं तसं खाली संवादाच्या पट्ट्या येतात, त्याप्रमाणे पुस्तकाचा मजकूर वाचल्याप्रमाणे हायलाइट होत राहील आणि त्याचा आवाज येत राहील. नवीन विद्यार्थ्याला ते शिकता येईल. ही कन्सेप्ट आपल्याला आता पुढे आणावी लागेल. मुलांचं वाचन वाढलं पाहिजे, यासाठी आता ग्रंथमहोत्सव आपला सुरू आहे. गेले सातत्यानं 24 वर्ष झालेलं आहे की सुरू आहे. अभ्यासपणे हा यज्ञ सुरू आहे आणि तो यज्ञ हा सर्व सातारकर आणि सर्व महाराष्ट्रातली साहित्यिक मंडळी यांच्या प्रेरणेने, यांच्या उपस्थितीमुळे तो शक्य होतोय. कांबळे सर आपण त्यामध्ये एक प्रमुख संयोजक म्हणून असता, आम्हाला त्याचा अभिमान आहे. सचिन असतो, सगळेच असतात आपल्यापैकी आणि निश्चित आपल्या सर्वांच्या सहकार्यातून हे वाचन चळवळ ही घराघरामध्ये पोहोचते आणि औचित्य साधून हा बक्षीस वितरण कार्यक्रम, वेबसाईटचं लॉन्चिंग, शाब्बास अकॅडमीचं उद्घाटन हे सर्वच या ठिकाणी झालेलं आहे. निश्चित या सर्वांना माझ्यातर्फे, शिक्षण विभागातर्फे मी खूप सुयश चिंतितो आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. उद्घाटन सोहळ्याला उपस्थित आपण सर्व मान्यवर. थोडक्यात मनोगत व्यक्त त्या ठिकाणी करतोय. मनोगत म्हणजे कसं की परवा सरांशी बोलण्याचा योग आला आणि त्यामध्ये असं समज की कोणतरी तरुण की उच्च शिक्षित असून सुद्धा सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी काहीतरी विशेष करण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि त्यांची तळमळ त्यांच्या आईच्या बोलण्यातून मला जाणवली. मी पण शिक्षण विभागामध्ये बरीच 19-20 वर्ष झालं सेवा देतोय. मी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी काम करतोय. राबत जाणारा माणूस असल्यामुळं मला चटकन लक्षात आलं की बाबा काय नाही, काहीतरी वेगळं इनोव्हेटिव्ह आहे. मी त्यांच्याशी त्यानंतर औत्सुक्यापोटी येऊन 20 मिनिटं चर्चा केली आणि त्यामध्ये मला काही गोष्टी जाणवल्या.
सर ही शाब्बास अकॅडमी म्हणजे आमच्यासारख्या शिक्षकांसाठी खूप मोठा आधारवड आहे असं मला वाटतं. कारण मी शिक्षण विभागामध्ये जबाबदार पदावरती बरीच वर्ष काम केल्यामुळं शिक्षकांना मॉरली सपोर्ट मिळतो. शिक्षकांना बाहेरचं सहाय्य मिळतं, परंतु शिक्षकांना एक हक्काचं व्यासपीठ मिळत नाही. सरांच्या बोलण्यामधून एक गोष्ट मला जाणवली की एक हक्काचं व्यासपीठ आहे. सर आम्हाला पण काही प्रशासकीय इतर काही मर्यादा असतात, परंतु जे क्षेत्राबाहेर जाऊन काम करणारे राबणारे शिक्षक आहेत त्यांना निश्चितपणे या अकॅडमीचा उपयोग होईल. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट मला आज जाणवली प्रकर्षाने त्यांची चर्चा करताना की ग्रामीण भागातले जे विद्यार्थी आहेत की ज्यांना तंत्रज्ञानाचं शिक्षण मिळणं खूप गरजेचं आहे आणि हे देण्यासाठी ते आग्रही भूमिका त्यांनी त्यामध्ये मत मांडलं. एक शिक्षण तज्ज्ञ या नात्यानं मी आपणास आणि आपल्या सर्व टीमला की सातारसारख्या छोट्या शहरामध्ये एखाद्या IT मध्ये काम करणं आणि सामान्य मुलांना उच्च स्तरावरती नेत असताना येणाऱ्या आव्हानांचा सामना आई वडिलांच्या आशीर्वादानं आणि शिक्षक बंधूच्या सेवाच्या माध्यमातून करणं हा एक खूप चांगला वसा एखाद्या IT मध्ये शिक्षण घेतलेला तरुण पुढे येऊन करतो आणि त्याला सहकार्य करणं आमच्यासारख्या शिक्षण तज्ज्ञांचं निश्चितपणे कार्य आहे. तर आमच्या क्षेत्रामध्ये आमच्या परिचयामध्ये जे लोक काही आमच्या संपर्कात येतील त्यांना निश्चितपने या शाब्बास अकॅडमीच्या माध्यमातून भविष्याच्या विद्यार्थ्यांसाठीच्या दिशा निश्चित करण्याचं काम आम्ही करू आणि आम्ही तुमच्या समोर आजपासून जोडून घेतो आहोत आणि तुमच्यासोबत काम करायला आम्ही तयार आहोत. आम्ही काही जास्त मोठी या ठिकाणी घोषणा करू शकत नाही कारण आम्ही पण तुमच्यासारखे दिव्यांग क्षेत्रातले बिगिनर्स आहोत. जसं तुम्ही आज एक क्षेत्रात पुढाकार घेताय तसं आम्ही आमच्या क्षेत्रात निश्चितपणे या प्रेरणा घेऊ अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. वेळेअभावी मी मान्यवरांचं उल्लेख करू शकलो नाही, तरी पण आमचे माननीय मार्गदर्शक उपशिक्षणाधिकारी खंदारे साहेब हे कायम आमच्या सोबत असतात आणि अशी प्रेरणास्त्रोत जर समोर असेल तर निश्चितपणे कार्याला गती मिळेल आणि आपल्या कार्याला शुभ यश चिंतितो आणि आमच्या क्षेत्रामध्ये जेवढं सहयोग आपणाला देता येईल तेवढं देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन अशी ग्वाही देतो आणि सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो. धन्यवाद. जे आपण सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे शिक्षक पालक आणि माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व मित्रमंडळी सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांचं सर्वप्रथम मी ऋण व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमासाठी आपण आवर्जून वेळ दिलात. त्याचप्रमाणे माझे गुरु आदरणीय प्रदीपजी कांबळे साहेब आणि माझ्यावर प्रेम करणारे नाही तर मला नेहमी शाब्बास म्हणत असतात असे आपले उपशिक्षणाधिकारी आदरणीय खंदारे साहेब. जरी ते कुठे असले तरी सुद्धा जे खरंच काम करणारे लोक आहेत त्यांना नेहमी पाठबळ देत असतात. त्यामुळे त्यांनी मला पहिल्यापासूनच अगदी मी जावळीत असल्यापासून ते लिंबमध्ये येईपर्यंतचा प्रवास आणि आता या शाब्बास अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरचा प्रवास हा साहेबांनी जवळून पाहिलेला आहे. एवढंच नाही तर साहेबांच्या प्रत्येक गोष्टीची प्रेरणा ही मला नेहमी मिळत असते आणि त्या प्रेरणेतूनच साहेब हे काम घडत असतं. मला आज आवर्जून असं सांगावंसं वाटतं की साहेब पुस्तक हे एक मार्ग आहे जो वाचक आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा, परंतु समाजात आज असंख्य लोक आहेत. आज आपण पाहिलं तर जे सामान्य अतिसामान्य लोक जे आहेत त्यांच्याकडे साहेब अँड्रॉइड मोबाईल आहे आणि ते मोबाईलवरती असे सर रील बघत असतात. ते रील्स काय बघतात तर नको त्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, त्याला कोणी अडवू शकत नाही. परंतु साहेब आपल्यासारखी एखादी संघर्ष गाथा जेव्हा रीलच्या माध्यमातून लोकांसमोर जाईल तेव्हा साहेब आपल्याला कोणीच अडवू शकणार नाही. आपलं काम संघर्ष इतरांना प्रेरणा देईल. जे आपण पुस्तकातून मांडलं त्याला एक मर्यादा आहे, परंतु माझ्या असं लक्षात आलं साहेब पुस्तक ही एक मर्यादा आपण तेवढीच न घेता त्यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे आणि म्हणून संकल्पना ती आली की आपण शाब्बास कट्ट्याच्या माध्यमातून आपल्यातील गोष्टी अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक मोठा मार्ग आहे की जगातील कुठल्याही देशातील कुठलाही माणूस घर बसल्या मोबाईलवरती ही गोष्ट पाहू शकतो. आणि मला असं वाटलं जेव्हा साहेबांचं पहिलं पुस्तक आलं संघर्ष हेच खरे सामर्थ्य, या नावातच असं दडलेलं आहे की त्याचं जे नाव आहे हेडिंग ते सोन्यामध्ये आहे आणि सोन्यासारख्या माणसानं कचरा गोळा करून जेव्हा आपली उपजीविका करत असताना शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणातून प्रेरणा घेत घेत स्वतःवर येणारी सर्व कौटुंबिक संकट झेलत जेव्हा शिक्षक हा पेशाच त्यांनी स्वीकारला आणि त्यानंतर आतापर्यंत आपला अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास हा आपण मांडला, ते वाचत असताना अतिशय मी थरारून गेलो होतो साहेब. 1.5 तासात ते पुस्तक वाचून काढलं. म्हणजे मला ते ठेवसच वाटलं नाही कारण मी सलग वाचत राहिलो ते पुस्तक. आणि एकदा वाचल्यानंतर असं आपण बघतो की साहेब एकदा वाचल्यानंतर आपली बुक क्षमत नाही, आपण अनेकदा पुस्तक ते पाहत असतो. आणि हे पुस्तक पाहिल्यानंतर साहेब ही जी आपली प्रेरणा आहे, हे जे आपलं कष्ट आहे काम आहे
हे जगासमोर जर आणायचं असेल त्याला एकमेव मार्ग आहे पॉडकास्टचा, की ज्या पॉडकास्टच्या माध्यमातून आज असंख्य लोक ही स्टार झालेली आहेत, परंतु त्या स्टार मागची जी प्रेरणा असते ही प्रेरणा निश्चितच साहेब आपल्याकडून मिळत असते. आणि म्हणून अशा असंख्य लोक आहेत, असे असंख्य शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थिनीचं भाषण साहेब आम्ही ते लाईव्ह केलं, म्हणजे रेकॉर्डिंग केलं. आणि जेव्हा आम्ही सुरुवातीला आम्ही ते जेव्हा पोस्ट केलं त्यानंतर असंख्य लोकांचे फोन आले, अहो तुम्ही नक्की काय चालू केलंय. तर म्हटलं ही एक सुरुवात आहे की या मुलांना कुणीतरी शाब्बास म्हटलं पाहिजे, त्यांच्यातील प्रेरणेला आपण उजागर केलं पाहिजे, त्यांना काहीतरी आपण शाब्बास म्हटलं पाहिजे. आणि ही प्रेरणा विद्यार्थी दिन जे आपले अनेक दिन विशेष असतात, परंतु आपण ते इन जनरली फोटो काढून साजरे करतो. परंतु अनिकेत सरांना सुद्धा इतक्या वर्षानंतर कळलं की आंबेडकर आपल्या सातारमध्ये शिकलेत. म्हणजे अशा असंख्य लोक आहेत की ज्यांना महान व्यक्तींचे चरित्र आपण नेहमी वाचतो, पाहतो, परंतु त्यांचा अभ्यास आपण कधी करत नाही. आणि म्हणून अशा असंख्य गोष्टी ज्या आपण निग्लेक्ट करतो त्या आपण घेऊन, विद्यार्थ्यांना सोबत घेऊन, शिक्षकांना सोबत घेऊन आपण असंख्य लोकांची, विद्यार्थ्यांची एक कौशल्य आणि त्यांचं करिअर घडवण्याचं काम आपल्या माध्यमातून चालेल. यासाठी तुम्ही आज आवर्जून वेळ दिलात त्याबद्दल मी शाब्बास अकॅडमी आणि डिझाईन मार्फत, पॉवर कुटुंबामार्फत मी आपले ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांचं ऋण व्यक्त करून आजचा हा शाब्बास अकॅडमीचा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.